बस भरधाव वेगाने आपल्या गंतव्याच्या दिशेने धावत होती आणि संकल्प एकटक अंशुलाकडे पाहत होता. का कोण जाणे, त्याच्या मनात एक अनामिक अस्वस्थता होती. त्याच्या हातात असतं तर आपल्या जीवापेक्षा प्रिय असलेल्या तिला आपल्या मिठीत लपवून प्रत्येक वाईट नजरेपासून कायम सुरक्षित ठेवलं असतं त्याने. इकडे अंशुला बसच्या उघड्या खिडकीला डोकं टेकवून बसली होती. तिच्या पापण्या झोपेने जड झाल्या होत्या. तिला डुलकी लागली आणि तिची मान हलकेच वाकली. पुढच्या क्षणी तिचं डोकं खिडकीच्या काचेला आपटलं. संकल्प क्षणात उठला आणि तिच्या शेजारी येऊन बसला. त्याने अलगद अंशुलाचं डोकं आपल्या खांद्यावर टेकवलं. झोपलेल्या अंशुलाच्या निरागस चेहऱ्याचं तेज तो मंत्रमुग्ध होऊन निहाळत राहिला. अंशुलाने हलकेच कूस बदलली. अरे, मिस्टर अकडू महाराज इतके जवळ बसले असताना तिच्या धडधडत्या हृदयाला त्याची चाहूल लागणारच ना. तिने अचानक डोळे उघडले आणि आश्चर्याने संकल्पकडे पाहू लागली. हे इथे कधी आले आणि मी सगळ्यांसमोर यांच्या खांद्यावर डोकं ठेवून झोपले होते. हे देवा, मी पन्ना पूर्ण वेडीच आहे. संकल्प मात्र शांतपणे तिच्याकडे प्रेमाने पाहत होता. अंशुला घाबरतच त्याच्यापासून थोडी दूर सरकून बसली. काय झालं प्रिन्सेस, तू का उठलीस? संकल्पने विचारलं. अंशुला अडखडत म्हणाली, सर तुम्ही इथे कसे आलात आणि तेही माझ्या इतक्या जवळ? अंशुलाचं मन पुन्हा एकदा स्वतःवरचा ताबा गमावण्याच्या तयारीत होतं. संकल्पने मागच्या सीटकडे इशारा केला. तिथे साहिल आणि सुगंधा एकत्र बसून आपल्या येणाऱ्या आयुष्याची स्वप्न रंगवत होते. संकल्प हसत म्हणाला, जेव्हा हे दोघं एकत्र बसू शकतात तर आपण का नाही? आफ्टर ऑल तू माझी होणारी बायको आहेस. माझ्यावर इतका तर विश्वास ठेवू शकतेस ना. असं म्हणत त्याने तिच्या कमरेभोवती हात ठेवला आणि तिला अलगद आपल्या जवळ ओढलं. कमॉन अंशुला, मी फक्त एवढंच म्हणतोय की माझ्या खांद्यावर डोकं ठेवून आरामात झोप. तो तिच्याकडे प्रेमाने पाहत बोलला आणि पुन्हा तिचं डोकं आपल्या खांद्यावर टेकवलं. आता अंशुलाकडे दुसरा पर्यायच नव्हता. ती शांतपणे तशीच बसून राहिली. तिला माहित होतं यांना हरवणं म्हणजे अशक्यच. बस वेगाने पुढे धावत होती. जवळजवळ अर्धा प्रवास पूर्ण झाला होता. तेवढ्या ड्रायव्हरने बस रस्त्याच्या कडेला एका धाब्याजवळ थांबवली. अंशुलाने विनवणीच्या नजरेने संकल्पकडे पाहत हळूच म्हटलं, प्लीज सर. तिची अडचण संकल्पच्या लगेच लक्षात आली. तो उठून ड्रायव्हरकडे गेला. काय झालं अंकल? ड्रायव्हर हसत म्हणाला, बेटा मी आणि राजू जरा जेवून घेतो मग निघू. संकल्प म्हणाला, हो हो अंकल, आरामात जेवून घ्या. ड्रायव्हरने मोठ्याने सगळ्यांना सांगितलं, बस इथे 15 मिनिटं थांबणार आहे. तुम्हीही चहा वगैरे घेऊन या. क्षणात बसमध्ये हालचाल सुरू झाली. रंगीबिरंगी स्वप्नाच्या दुनियेत हरवलेले साहिल आणि सुगंधाही भाडावर आले. सर्व मुलं मुली अंग ताणून बसमधून खाली उतरू लागले. मोहिता आणि नमिता मात्र बसमधून उतरल्या नाही. मोहिता तर घोरत गाढ झोपली होती आणि नमिता तिच्या सोबतच थांबली. अंशुला अजूनही संकल्पच्या मोहक सुगंधात हरवून डोळे मिटून बसली होती. काही क्षणापूर्वीच तर संकल्पाने तिला हलकेच मिठीत घेत तिचं डोकं आपल्या खांद्यावर टेकवलं होतं. त्या सुंदर जाणीवेतून ती इतक्या लवकर बाहेर यायलाच तयार नव्हती. मग सुगंधाने तिला हलवत म्हटलं, उठ ग कुंभकर्ण, जग जागं झालंय. अंशुलाने डोळे उघडत मिश्किल हसून म्हटलं, म्हणजे तूही आता शुद्धीवर आलीस तर? सुगंधा लाजत तिचे गाल ओढत म्हणाली, माझी पारो, तुझी वेळ आली ना तेव्हा बघते किती शुद्धीत राहतेस. चल खाली जाऊन कॉफी पिऊया. अंशुला हसत म्हणाली, मला कॉफी नको, पण तुझी कॉफीची ओढ जरा जास्तच वाढली आहे. जा आपल्या साहिल सरांसोबत कॉफी पी. सुगंधा काहीतरी पुटपुटत खाली उतरून गेली. अंशुलाने पाहिलं तिच्या बाटलीतलं पाणी संपलं होतं. ती बाटली घेऊन बसमधून खाली उतरली. बसमधून उतरल्यावर संकल्पची नजर गर्दीत फक्त अंशुलाला शोधत होती. त्याने पाहिलं हातात पाण्याची बाटली घेऊन ती एका बाजूला शांतपणे उभी होती आणि कसल्या तरी विचारात हरवली होती. संकल्प तिच्या अगदी जवळ येत म्हणाला, अंशुला इथे एकटी उभी राहून काय विचार करतेस? अंशुला दचकत म्हणाली, काही नाही सर. असं म्हणत तिने संकल्पकडे पाहिलं. संकल्प हसत म्हणाला, इतकं घाबरण्याची गरज नाही मिस यादवंशी, की अक्षरशः जीवच कासावीस व्हावा. अंशुला मनातच पुटपुटली, आता या सडू महाराजांना कुणीतरी सांगावं, यांच्या सगळ्या खोड्या माझा जीव कासावीस करण्यासाठीच असतात. ती संकल्पकडे पाहत 2 पावलं मागे सरकली. अचानक संकल्पने तिचं मनगट पकडलं आणि तिला बसमध्ये घेऊन मागच्या बाजूला आला. अंशुला आश्चर्याने म्हणाली, सर मला इथे का आणलं? तुम्हाला नाही वाटत गेल्या काही दिवसापासून तुम्ही माझ्यावर जरा जास्तच हुकूम चालवायला लागलायत? ती रागाने त्याच्याकडे पाहत म्हणाली.
संकल्प मिश्किल नजरेने तिच्याकडे पाहत म्हणाला, असं तुला का वाटतं? अंशुला लगेच म्हणाली, हेच बघा ना, मला ओढत इथे का घेऊन आलात? संकल्प तिच्या जवळ येत म्हणाला, तक्रार करून काही उपयोग नाही प्रिन्सेस. मी आधीच सांगितलंय, मी असाच आहे आणि तुला इथे आणलं कारण मला तुला काहीतरी दाखवायचं आहे. त्याने अंशुलाला खिडकीतून बसच्या दुसऱ्या बाजूला उभे असलेले सुगंधा आणि साहिल दाखवले. दोघं एका कोपऱ्यात उभे राहून एकाच कोनातून प्रेमाने आईस्क्रीम खात होते. सुगंधा स्वतःही खात होती आणि मधून मधून साहिललाही भरवत होती. दोघंही एकमेकांच्या डोळ्यात हरवून तो सुंदर क्षण आपल्या मनात कायमचं साठवत होते. संकल्पने हसत अंशुलाकडे पाहिलं. अंशुला हलकसं हसत म्हणाली, मी सुगंधासाठी खूप आनंदी आहे. या कॅम्पमध्ये येऊन तिला तिचं प्रेम मिळालं. मला माहित आहे, गेली 3 वर्ष ती साहिल सरांची वाट पाहत होती. संकल्प तिच्या डोळ्यात पाहत मिश्किलपणे म्हणाला, हो ना, जसं मला माझं प्रेम मिळालं, पण अजून एक गोष्ट बाकी आहे. अंशुलाला छेडण्याची भन्नाट कल्पना त्याच्या डोक्यात आली होती. ती निरागसपणे म्हणाली, कुठली गोष्ट सर? संकल्प हसत म्हणाला, असं माझ्याकडे पाहू नको, मग माझं मन प्रामाणिक राहत नाही. त्याचं हे बोलणं ऐकताच अंशुलाच्या पापण्या आपोआप खाली झुकल्या. संकल्पने अलगद तिची हुनवटी वर केली आणि म्हणाला, आपण दोघं असं एकत्र आईस्क्रीम कधी खाणार? अंशुला घाबरून 2 पावलं मागे सरकली. इकडे आईस्क्रीम खाताना साहिलच्या नाकावर थोडंसं आईस्क्रीम लागलं. सुगंधाने लगेच आपल्या दुपट्ट्याने ते पुसून टाकलं. इतक्यात साहिल तिच्या चेहऱ्याजवळ झुकू लागला. सुगंधाने त्याला हलकसं मागे ढकलत विचारलं, हे काय करताय साहिल? साहिल हसत म्हणाला, अगं रागवतेस कशाला? तुझ्या नाकावरही आईस्क्रीम लागलं होतं, मी तेच पुसणार होतो. आणि दोघंही हसू लागले. संकल्पने पुन्हा मिश्किल नजरेने अंशुलाकडे पाहत विचारलं, प्रिन्सेस, तू माझ्यासोबत असं कधी करणार? अंशुला गोंधळून म्हणाली, मी कसं? संकल्प हसत म्हणाला, हे सगळं तुलाच करावं लागणार आहे. शेवटी तू माझी होणारी बायको आहेस, मग माझं ऐकावंच लागेल तुला. हे ऐकताच अंशुलाने संकल्पचा हात इतका घट्ट पकडला की तिची नखं त्याच्या दंडात रुतली. ती लाजत रागवत म्हणाली, तुम्ही खूप वाईट आणि हट्टी आहात. असं म्हणत ती धावतच बसमधून खाली उतरली. संकल्प आपल्या हाताकडे पाहत हसला आणि म्हणाला, अरे वा प्रिन्सेस, काय कमाल केलीस तू, पण याची शिक्षा तर तुला नक्कीच मिळणार. असं म्हणत तोही हसत बसमधून खाली उतरला आणि सगळ्यांमध्ये जाऊन बसला. कॉफी आली होती. सगळे एकत्र बसून कॉफी पीत होते आणि संकल्प इथेही पूर्णपणे खोडकर मूडमध्ये होता. तो वारंवार अंशुलाकडे पाहत आपल्या हातावर तिच्या नखांनी उमटलेल्या खुणा दाखवत होता. बिचारी अंशुला मनात म्हणत होती, आधी हे अकडू महाराज आपल्या अहंकारात कुणाकडे डोळे वर करूनही पाहत नव्हते आणि आता यांना काय झालंय, एवढे खट्याळ कसे झाले? खरंच हे खूप वाईट आहेत. नेहमी मला त्यांच्या बोलण्यात गुंतवून स्वतः मात्र मोकळे होतात. आपल्याच विचारात हरवलेल्या अंशुलाचं लक्षच गेलं नाही की सगळे कॉफी संपवून तिथून निघूनही गेले होते. तिला तेव्हा भान आलं जेव्हा संकल्प म्हणाला, कुठे हरवली आहेस प्रिन्सेस? मी तर तुझ्या समोरच उभा आहे. ती घाईघाईने बसकडे धावली. बस निघाली होती. आता फक्त 1 तासाचा प्रवास बाकी होता. सगळेजण आपापसात गप्पा मारण्यात गुंग होते आणि संकल्पची खोडकर नजर अजूनही सुरूच होती. ड्रायव्हरच्या शेजारच्या सीटवर बसून तो सतत अंशुलाची धडधड वाढवत होता. अंशुला त्याच्याकडे न पाहण्याचा निष्फळ प्रयत्न करत होती. अचानक समोरची बस जोरात थांबली. त्यामुळे त्यांच्या बसच्या ड्रायव्हरलाही जोराचा ब्रेक मारावा लागला. सगळेजण दचकून पुढे पाहू लागले. पुढच्या क्षणी बाहेर गोंधळ सुरू झाला. समोरच्या बसच्या पुढे असलेल्या बसमध्ये काहीतरी गडबड झाली असल्याचं दिसत होतं. संकल्प क्षणात उठून बाहेर पाहू लागला. तेवढ्यात ड्रायव्हरच्या खिडकीजवळ एक मुलगा धावत आला आणि घाईघाईने म्हणाला, लवकर संकल्प सरांना पाठवा, मोहिता मॅडमची तब्येत खूप बिघडली आहे. संकल्प झटकन बसच्या दरवाजाकडे धावला. पण तेवढ्यात त्याला असं वाटलं जणू कुणीतरी अगदी जवळून हाक मारली आहे. सर! त्याची नजर अंशुलाच्या नजरेला भिडली. संकल्पने हलकेच पापण्या मिटल्या आणि मनातल्या मनात म्हणाला, काळजी करू नकोस प्रिन्सेस, मोहिता जे काही नाटक करत आहे तेच आवरायला जातोय. तो लगेच बसमधून खाली उतरला. त्याच्यासोबत साहिल आणि आणखी काही मुलं उतरली. मोहिता रस्त्याच्या कडेला खाली बसून पोट धरून मोठ्याने ओरडत होती. नमिता रडत रडत तिला सावरण्याचा प्रयत्न करत होती. संकल्प घाबरून म्हणाला, मोहिता काय झालं तुला?
तो पुढे जात अग्रीमकडे रागाडे पाहू लागला. संकल्पचा राग पाहून अग्रीमला सगळं समजलं. तो लगेच म्हणाला, यार, ही बसमध्ये अचानक पोट धरून जोरजोरात ओरडायला लागली. आम्ही सगळे घाबरलो. ही सतत बस थांबवायचा हट्ट करत होती. आम्हाला वाटलं की कदाचित. पुढचं वाक्य तो मुद्दाम अर्धवटच सोडून गेला. मोहिताचं नाटक मात्र सुरूच होतं. पण सगळ्यांनाच खरंच तिच्या पोटात दुखत आहे असंच वाटत होतं. संकल्प शांतपणे म्हणाला, मोहिता, तू बसमध्ये जाऊन झोप. आपण जवळ पुण्यात पोहोचलो आहोत. तिथे पोहोचताच तुला लगेच हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ. मोहिताने संकल्पचा हात घट्ट पकडला आणि स्वतःकडे ओढत कळवळलेल्या आवाजात म्हणाली, मला असे अटॅक येतात संकल्प. थोड्या वेळात बरं वाटेल. फक्त तू माझ्या जवळ राहा. तिने त्याचा हात इतक्या जोरात ओढला की संकल्प तिच्यावर पडता पडता वाचला. त्याने लगेच हात सोडवून घेतलं आणि तिच्यापासून दूर जाऊन उभा राहिला. रस्त्यावर मोहिताचं पूर्ण नाटक सुरू होतं. बरीच मुलं मुली बसमधून उतरून तिच्या भोवती जमा झाली होती. संकल्प मात्र ही परिस्थिती कशी हाताळावी याचा विचार करत उभा होता. त्याने लगेच कॉलेजच्या प्रशासनाला फोन लावला. इकडे अंशुलाच्या बसमधूनही सगळी मुलं मुली खाली उतरली होती. फक्त 2 मुली आत उरल्या होत्या. त्या खिडकीतून बाहेर वाकून तमाशा पाहत होत्या. बसच्या आत काय सुरू आहे याकडे कोणाचंच लक्ष नव्हतं आणि तेवढ्यात असं काही घडलं ज्याची कुणी कल्पनाही केली नव्हती. खिडकीतून बाहेर पाहत अंशुलाची नजर संकल्पला शोधत होती. अचानक कुणीतरी हलकेच तिच्या खांद्याला स्पर्श केला. ती मागे वळली, पण ती काही समजून घेण्याआधीच समोर उभ्या असलेल्या माणसाने तिच्या कमरेला सायलेन्सर लावलेली पिस्तूल टेकवत थंड आवाजात म्हटलं, एकही आवाज न करता गप्पच माझ्यासोबत चल, नाहीतर या सायलेन्सर लावलेल्या पिस्तुलीच्या 6 गोळ्या तुझ्या शरीरात घालेन आणि बाहेर तुझा आशिक, तुझा रखवालदार संकल्प उभा आहे ना, त्याला स्वर्गाचा रस्ता दाखवायला माझ्या माणसांना 1 मिनिटही लागणार नाही. अचानक तिच्या चेहऱ्याचा रंग उडाला. अनोळखी भीती आणि दहशतीने ती अक्षरशः पांढरी फटक पडली आणि एकही शब्द न बोलता त्या माणसासोबत बसमधून खाली उतरली. हे सगळं इतक्या वेगाने घडलं की अवघ्या 2-4 मिनिटात मोहिता रस्त्यावर नाटक करत होती आणि अंशुलाचं अपहरणही झालं. डोळ्याची पापणी लावते न लावते तोच सगळं काही घडून गेलं. तिकडे संकल्पला कॉलेज प्रशासनाकडून आदेश आला. मोहिताला जबरदस्तीने बसमध्ये बसवा आणि सगळ्या बस ताबडतोब पुण्याकडे रवाना करा. संकल्पने सगळ्या विद्यार्थ्यांना आपापल्या बसमध्ये बसायला सांगितलं. तो मोहिताला जबरदस्तीने उचलून बसकडे घेऊन जात होता. तेवढ्यात एक कार त्याच्या अगदी जवळून वेगाने निघून गेली. त्याची नजर त्या निघून जाणाऱ्या काळ्या बलेरोवर पडली. गाडीच्या काचा पूर्ण काळ्या होत्या आणि त्या क्षणी पुन्हा एकदा त्याच्या हृदयाला तीच अनोळखी हाक ऐकू आली. जणू कुणीतरी अगदी जवळून म्हणालं होतं, सर. संकल्प आजूबाजूला पाहू लागला. त्याच्या डोळ्यासमोर अंशुलाचा चेहरा तरळला. त्याचे हात जागच्या जागी थांबले. ती हाक थेट त्याच्या हृदयात उतरली होती. नकळत त्याने छातीवर हात ठेवला आणि ती दूर निघून जाणारी कार एकटक पाहत राहिला. ती कार मोहितानेही पाहिली होती. तिच्या डोळ्यात एक सैतानी चमक उमटली. अग्रीम तिला उचलायला गेला तर ती म्हणाली, हात लावू नकोस, मी स्वतः उठून जाईन. मग नमिताचा आधार घेत ती बसकडे चालू लागली. संकल्पला काही समजत नव्हतं, कारण त्याच्या कानात आता 2 वेगवेगळे आवाज एकाच वेळी घुमत होते. एकीकडे त्यांच्या बसचा क्लीनर धावत येत मोठ्याने ओरडत होता, संकल्प भैया लवकर इकडे या. आणि दुसरीकडे सुगंधा बसच्या खिडकीतून डोकं बाहेर काढून घाबरलेल्या आवाजात ओरडत होती, अंशुला, अंशुला कुठे आहेस? अंशुला, अंशुला तिच्या सीटवर नाहीये. संकल्पचा मेंदू सुन्न झाला. दोन्ही आवाज त्याच्या डोक्यात एकमेकात मिसळून गेले. अग्रीमने त्याला हलवत म्हटलं, अंशुला बसमध्ये नाहीये. तेवढ्यात बसचा क्लीनरही त्यांच्या जवळ येऊन धापा टाकत म्हणाला, संकल्प भैया, तुमच्या बसमधल्या एका मुलाला कोणीतरी काळ्या बलेरोमध्ये बसवून घेऊन गेलेत. तोपर्यंत सगळे विद्यार्थी बसमध्ये बसले होते. बाहेर फक्त साहिल, संकल्प, अग्रीम आणि तो क्लीनर आणि मोहिताचं नाटक पाहण्यासाठी थांबलेले काही लोक उरले होते. संकल्पला समजायला क्षणभरही वेळ लागला नाही की कुणीतरी त्याचा जीवच त्याच्यापासून हिसकावून नेला आहे. अशा अवस्थेतही त्याने स्वतःला कसं बसं सावरलं आणि साहिल व अग्रीमला म्हणाला, सगळ्या बस ताबडतोब हॉस्टेलकडे घेऊन जा. साहिल लगेच म्हणाला, असं कसं? तुला एकट्याला सोडून आम्ही कसे जाऊ? मी तुझ्यासोबत येतो. संकल्प ठाम आवाजात म्हणाला, साहिल, इतक्या विद्यार्थ्यांची जबाबदारी या क्षणी फक्त तुमच्या दोघांवर आहे. आता तुमचं बस सोबत जाणं जास्त महत्वाचं आहे. ती कार तर मी पाताळातून सुद्धा शोधून काढेन. माझ्यासोबत अश्विन येईल.
तेवढ्यात मोटरसायकलवरचा एक तरुण पुढे येऊन म्हणाला, भाऊ, आपण आत्ताच निघालो तर ती कार पकडू शकतो. अजून फार दूर गेलेली नसेल. त्या क्षणी त्याच्यावर विश्वास ठेवण्याशिवाय संकल्पकडे दुसरा पर्याय नव्हता. क्षणात चारही बस भरधाव वेगाने निघून गेल्या. संकल्प आणि अश्विन दोन वेगवेगळ्या मोटरसायकलीवर मागे बसले होते. त्यांच्या मागोमाग आणखीन काही गाड्याही धावत होत्या. दोन्ही मोटरसायकली जेटच्या वेगाने धावत होत्या आणि संकल्पचा मेंदू त्याहून अधिक वेगाने काम करत होता. त्याचं हृदय मात्र सतत आपल्या जीवाला हाक मारत होतं. हिम्मत ठेव प्रिन्सेस, मी तुझ्या जवळच आहे. इकडे बसमध्ये सुगंधा मोठ्याने रडत होती. साहिलने तिला शांत करत म्हटलं, सुगंधा, अंशुला संकल्प सोबत पुढच्या बसमध्ये बसली आहे. तो ना सुगंधाला ना बसमधल्या इतर कोणालाही खरं सांगू शकत होता. पण सुगंधाचं मन काही शांत होत नव्हतं. साहिल तिच्या शेजारी येऊन बसला आणि तिचा हात हातात घेत तो म्हणाला, रिलॅक्स सुगंधा, तू एवढी घाबरतेस का? ती रडत रडत म्हणाली, अंशुला माझ्यासारखी नाहीये सर. ती माझ्यापेक्षा खूप वेगळी आहे. मला न सांगता ती कुठेच जाणार नाही आणि तिचा मोबाईलही तिच्या सीटवरच पडला आहे. साहिलने तिचा हात घट्ट धरत म्हटलं, आता शांत हो. हॉस्टेलला पोहोचल्यानंतर तिच्याशी बोल. तिकडे कारच्या मागच्या सीटवर अंशुलाच्या शेजारी विद्युत रिव्हॉल्वर हातात घेऊन बसला होता. आयुष्यात पहिल्यांदाच तो अंशुलाच्या इतक्या जवळ बसला होता. कारमध्ये अजून 3 माणसं होती आणि तिघांच्याही चेहऱ्यावर गमछे बांधलेले होते. विद्युत कपटी नजरेने अंशुलाकडे पाहत म्हणाला, काय राणी, तू तुझ्या लहानपणीच्या प्रेमाचा हात सोडून निघून आलीस खरी, पण तुझा सुगंध मला पुण्यापर्यंत तुझ्या मागे खेचत घेऊन आला. अंशुलाने स्वतःची भीती लपवत विद्युत हसत म्हणाला, जिथे तुझं खरं ठिकाण आहे, तुझ्या सासरी घेऊन चाललोय तुला अंशुला राणी. अंशुला त्याच्याकडे तितक्या नजरेने पाहत म्हणाली, समर भैयाकडून एवढा मार खाऊनही तुझी अक्कल ठिकाणावर आली नाही. आता तर संकल्प सरांसमोरूनच मला पळवून नेण्याची हिंमत केलीस. विद्युत दात ओठ खात म्हणाला, तो संकल्प माझं काहीही बिघडवू शकत नाही. तो जर माझ्या वाटेत आला ना, तर त्या साल्याला जिवंत सोडणार नाही मी. तो रिव्हॉल्वर हलवत म्हणाला, आणि समरबयाची गोष्ट करायची तर त्याने केलेल्या अपमानाचा बदला मी तुझ्याकडून घेणार आहे, अंशुला यादवंशी. अंशुला लहानपणापासून घरात रिव्हॉल्वर बंदुका पाहत मोठी झाली होती. त्यामुळे तिला त्याची भीती नव्हती. तिने विद्युतला इशारा देत म्हटलं, हे बघ, मी तुला शेवटचं सांगते, मला सोडून दे. तू मला कुठेही घेऊन जा, पण मला हात लावायची हिंमत तुझ्यात नाही. हे मला चांगलं माहीत आहे. संकल्प सर आणि समर भैया तुला जिवंत पुरून टाकतील. विद्युत लहानपणापासून अंशुलाला ओळखत होता. ती साधी, निरागस आणि नाजूक होती, पण अजिबात भित्री नव्हती. त्यामुळे तिला घाबरवणं सोपं नव्हतं. मात्र संकल्प आणि समरच्या नावाने तिला ब्लॅकमेल करता येईल हे त्याला ठाऊक होतं, कारण त्या दोघातच तिचा जीव होता. तो हसत म्हणाला, असं कसं सोडू स्वीटहार्ट? कित्येक वर्ष मी या संधीची वाट पाहत होतो. तो प्रत्येक प्रकारे अंशुलाला घाबरवण्याचा प्रयत्न करत होता. तेवढ्यात एक मोठा दगड ड्रायव्हरच्या बाजूच्या काचेवर येऊन आदळला. काचेचा क्षणार्धात चुराडा झाला. विद्युतने चपळाईने एका हाताने अंशुलाचं डोकं मागे ढकललं आणि दुसऱ्या हाताने कारची काच खाली करून कारच्या बरोबरीने धावणाऱ्या बाईकवर नेम साधण्याचा प्रयत्न करू लागला. दोन्ही वाहनांचा वेग इतका प्रचंड होता की नेम लागणं कठीण होतं. अंशुला आणि संकल्प दोघांच्या धडधडणाऱ्या हृदयांनी एकमेकांच्या जवळ असल्याची चाहूल आधीच दिली होती. त्या क्षणी अंशुला सगळंच विसरली. विद्युत तिचा जीव घेऊ शकतो हेही. ती पूर्ण ताकदीने ओरडली, सर. संकल्पला लगेच समजलं अंशुला याच कारमध्ये आहे. त्याने मागे वळून पाहिलं. विद्युतने रिव्हॉल्वर हातात धरून खिडकी बाहेर काढला होता आणि त्याच्यावरच नेम साधण्याचा प्रयत्न करत होता. संकल्पने मोटरसायकल चालवणाऱ्या मुलाला सांगितलं, बाईक थोडी हळू कर. बाईक जरा मागे होताच अंशुलाने क्षणार्धात विद्युतचा हात खिडकीवरच घट्ट दाबून धरला. विद्युत क्षणभर गोंधळला. त्याला अंशुलावर हात उगारायचा नव्हता. तिला सुरक्षितपणे स्वतःसोबत घेऊन जायचं होतं. म्हणूनच तिच्यावर हल्ला न करता तो फक्त स्वतःचा हात सोडवण्याचा प्रयत्न करू लागला. इतक्यात बाहेरून संकल्पने त्याच्या हातावर जोरात प्रहार केलं आणि रिव्हॉल्वर त्याच्या हातातून सुटून रस्त्यावर जाऊन पडली. संकल्प मोठ्याने ओरडला, आय एम कमिंग प्रिन्सेस. विद्युतला स्वप्नातही वाटलं नाही की अंशुला असं काही करू शकते. तो घाबरून पुढे बसलेल्या मुलाला म्हणाला, सोनू, तुझा रिव्हॉल्वर दे. तो मुलगा अडखडत म्हणाला, भैया, माझी रिव्हॉल्वर तर दुसऱ्या गाडीत अंकित भैयाकडे राहिली. विद्युत जोरात शिवी देत म्हणाला,
गाढव आहात तुम्ही सगळे आणि मीही बावळटच आहे. तुमच्यासारख्या गाढवांवर विश्वास ठेवून एवढ्या मोठ्या मिशनवर निघालोय. आता संकल्पची बाईक वारंवार कारच्या अगदी जवळ येण्याचा प्रयत्न करत होती. शहर जवळ येत असल्यामुळे रस्त्यावरची वाहतूक वाढली होती. त्यामुळे कारचा वेगही आपोआप कमी होऊ लागला. विद्युतला आता पकडले जाण्याची शक्यता जाणवू लागली होती. त्याची दुसरी गाडीही कुठेच दिसत नव्हती. त्याने अंशुलाच्या मानेवर आपला हात घट्ट आवळत म्हटलं, "आता आम्ही निघतोय, पण तोंड बंद ठेव. आमचं नाव जरी घेतलंस ना, तर बघच. आजवर माझ्या आयुष्याचं एकच ध्येय होतं, तुला उद्ध्वस्त करणं. पण आता तुझ्या आशिकलाच या जगातून संपवेन मी. माझा जीव गेला तरी चालेल, पण त्याला मारल्याशिवाय राहणार नाही." अंशुलाला विद्युतचं वेड आणि त्याची गुंडागर्दी चांगलीच माहीत होती. तेवढ्या संकल्पची बाईक कारच्या अगदी जवळ आली. संकल्पने ड्रायव्हरच्या जबड्यावर असा जबरदस्त ठोसा मारला की त्याचे दातच हलले. घाबरून त्याच्या हातातून स्टेअरिंग सुटलं. गाडीचा तोल गेला आणि ती वेग कमी करत रस्त्याच्या डिवायडरवर जाऊन आदळली. क्षणात कारचे तिन्ही दरवाजे उघडले. तिघेही अंशुलाला कारमध्ये सोडून पळून गेले. संकल्प धावत अंशुला जवळ पोहोचला. त्या क्षणी त्याला फक्त आपल्या जीवाचीच काळजी होती. अंशुला मागच्या सीटवर पूर्ण घाबरलेल्या अवस्थेत बसली होती. संकल्पने तिला मिठीत घेतलं. संकल्पाचा आधार मिळताच अंशुलाची हिंमत संपली. आतापर्यंत विद्युतशी झुंज देणारी अंशुला बेशुद्ध होऊन संकल्पच्या मिठीत कोसळली. तिची ही अवस्था संकल्पाला सहन होत नव्हती. त्याच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू अंशुलाच्या चेहऱ्यावर पडत होते. वेदनांनी भरलेल्या आवाजात तो म्हणाला, "प्रिन्सेस, मला न सांगता का गेलीस? एकदाही माझा विचार केला नाहीस. तुला काही झालं असतं तर तुझ्याशिवाय मी श्वासही घेऊ शकलो नसतो." संकल्प अंशुलाला आपल्या कुशीत घेऊन बसला होता आणि तिच्या डोक्यावर त्याने आपला चेहरा टेकवला होता. त्याचा जीव पुन्हा त्याच्याकडे परत आला होता. त्याने मनोमन देवाचे आभार मानले. इकडे बाईकवरील मुलं आणि अश्विन आजूबाजूला नजर फिरवत कारमधून पळून गेलेल्यांना शोधण्याचा प्रयत्न करत होते. पण भरधाव धावणाऱ्या वाहनांच्या गर्दीत ते तिघे कुठे गायब झाले कोणाला समजलं नाही. संकल्पने अश्विनला म्हटलं, "अश्विन, गाडी लगेच हॉस्टेलकडे घे. अंशुला बेशुद्ध आहे." याच दरम्यान संकल्पने आपल्या फॅकल्टीच्या डीनला संपूर्ण घटनेची माहिती दिली. त्याचबरोबर विनंतीही केली, "सर, मिस अंशुलाच्या आई वडिलांशी बोलण्यापूर्वी कृपया ही गोष्ट इतर कुणालाही सांगू नका." संकल्पने अंशुलाला ज्या प्रकारे आपल्या कुशीत जपून धरलं होतं ते पाहून अश्विनला बरंच काही समजलं होतं. अर्ध्या तासात गाडी लॉ कॉलेजच्या गेटमध्ये शिरली. साहिल, सुगंधा आणि अग्रिम तिथेच त्यांची वाट पाहत उभे होते. अंशुलाला शुद्ध आली होती, पण ती अजूनही संकल्पच्या मिठीत अशक्तपणे पडून होती. रडत रडत सुगंधाने पुढे येऊन अंशुलाला घट्ट मिठीत घेतलं. अंशुला एखाद्या निर्जीव भावलीसारखी कुणाकडेही न पाहता सुगंधासोबत प्राचार्याच्या कॅबिनकडे निघून गेली. संकल्प स्वतःही अजून त्या धक्क्यातून सावरला नव्हता, पण अंशुलाची अवस्था पाहून त्याचं हृदय तडफडत होतं. त्याने त्या काळ्या बलेरोकडे पाहिलं आणि बर्फासारख्या थंड आवाजात म्हणाला, "तुम्ही कोणीही असाल, पण माझ्या जीवाला त्रास देण्याची हिंमत केली आहे, अशी शिक्षा देईन की आयुष्यभर लक्षात राहील." क्षणात त्याचा चेहरा कठोर झाला. रागाने डोळे लाल झाले आणि मुठी घट्ट आवळल्या गेल्या. प्राचार्य पोलिसांना कळवणार इतक्यात संकल्प विनम्रपणे म्हणाला, "सर, माझ्या मते मिस अंशुलाच्या आई वडिलांशी बोलल्यानंतरच पोलिसांना माहिती द्यावी." प्राचार्य आधीपासूनच संकल्पवर खूप प्रभावित होते, त्यामुळे त्यांनी त्याचं म्हणणं मान्य केलं. बाहेर येताच संकल्पने समरला फोन करून सगळी घटना सांगितली. हे ऐकताच समर घाबरून गेला. तो म्हणाला, "प्लीज माझं तिच्याशी बोलणं करून दे." संकल्पने त्याला शांत करत म्हटलं, "समर, कृपया शांत हो. आता अंशुलाशी बोलशील तर ती अजून जास्त घाबरेल. ती थोडी स्थिर झाली की मी स्वतः तुझं तिच्याशी बोलणं करून देतो." क्षणभर थांबून तो पुढे म्हणाला, "आणखीन एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे. कारच्या मागच्या सीटवर अंशुला सोबत बसलेल्या माणसाची मला एक झलक दिसली होती. तो विद्युतच होता." समरने विचारलं, "अंशुने काही सांगितलं का?" संकल्प म्हणाला, "अंशुला अजूनही धक्क्यात आहे. आता तिला काहीही विचारणं योग्य होणार नाही." प्रिन्सिपलशी बोलून समर म्हणाला, "सर, कृपया आत्ताच पोलिसांना बोलवू नका. हे आमचं कौटुंबिक प्रकरण आहे. आम्ही ते स्वतः हाताळू." आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पुण्याला पोहोचणार असल्याचं सांगून त्याने प्रिन्सिपलला आश्वस्त केलं. थोड्याच वेळात सुगंधा अंशुलाला घेऊन तिच्या रूमकडे गेली. तिने अंशुलाला बेडवर बसवत म्हटलं, "इथे बस पारो, मी तुझे कपडे काढते, तू चेंज करून घे."
अंशुलाने तिचा हात धरत अगदी थंड आवाजात म्हटलं, माझ्यासाठी काळजी करण्याची गरज नाही, मी ठीक आहे. सुगंधाच्या डोळ्यात अश्रू दाटून आले. तिने अंशुलाच्या खांद्यावर डोकं ठेवत म्हटलं, आपण फक्त 3 वर्षापूर्वी मैत्रीण झालो आहोत. तरीही माझे जर एखादी मैत्रीण असती ना, तर ती अगदी तुझ्यासारखीच असती. मी तिच्यावरही इतकंच प्रेम केलं असतं. तू किती ठीक आहेस हे मला माहीत आहे, पण तू कधीच कोणाला सांगणार नाहीस आणि कोणाला त्रासही होऊ देणार नाहीस. पण आज मी तुझं एकही ऐकणार नाही, समजलं ना? इकडे अंशुलाला रूममध्ये पाठवल्यानंतर संकल्प साहिल सोबत तिच्या हॉस्टेल बाहेर लॉनमध्ये उभा होता. अंशुलाला एकटी सोडून स्वतःच्या रूममध्ये जाण्याची त्याची हिंमत नव्हती. तो विचार करत होता ती कोणत्या अवस्थेत असेल, एवढा मोठा धक्का तिचं निरागस मन कसं सहन करत असेल. संकल्पचं मन रडत होतं, त्याचे डोळे उदास झाले होते. त्याला पाहून साहिल म्हणाला, काय हवंय तुला, अजूनही सांगणार नाहीस का? संकल्पने डोळ्यात जगभराची उदासी भरून म्हटलं, चल रूममध्ये जाऊया. तेवढ्या समोरून सुगंधा येताना दिसली. संकल्पने अतिशय आतुरतेने विचारलं, आता अंशुला कशी आहे? संकल्पच्या तोंडून अंशुला हे नाव ऐकून सुगंधा त्याच्याकडे पाहू लागली. मग तिने साहिलकडे पाहिलं. दोघांची नजरानजर झाली. सुगंधाने हलकेच पापण्या मिटून त्याला इशारा केला. साहिल म्हणाला, ठीक आहे, चल. संकल्प म्हणाला, हो चल, आपणही जाऊया. आणि तो आपल्या रूमकडे निघाला. साहिलने कपाळावर हात मारला. हा मुलगाही ना अगदी वेडाच आहे. आता याला ढोल बडवून सांगू का, तिकडे नाही इकडे जा, त्या मुलीकडे. त्या क्षणी तिला दुसऱ्या कुणाची नाही, फक्त तुझी गरज आहे. फक्त तूच तिला सावरू शकतोस आणि या धक्क्यातून बाहेर काढू शकतोस. बाकी सगळ्या बाबतीत स्वतःला फार हुशार समजतो, पण मुलींच्या बाबतीत अगदी बावळट आहे आणि मला वेडा म्हणतो. त्याने गर्ल्स हॉस्टेलच्या दिशेने सुगंधासोबत जाण्याचा इशारा केला. संकल्पने क्षणाचाही विलंब न करता सुगंधाच्या मागे चालायला सुरुवात केली. त्याला तर जणू मनासारखी इच्छा पूर्ण झाल्यासारखं वाटलं. सुगंधा त्याला दुसऱ्या रस्त्याने घेऊन त्यांच्या रूमच्या बाल्कनीपर्यंत घेऊन आली. अंशुला खोलीच्या खिडकीला धरून बाहेरच्या अंधाराकडे एकटक पाहत उभी होती. खोलीत कोण आहे कोण नाही याचं तिला काहीच भान नव्हतं. तिच्या मनात विद्युतचे शब्द सतत घुमत होते. तोंड बंद ठेव, माझं नाव जरी घेतलंस ना तर तुझ्या आशिकला तुझ्या आई वडिलांकडे पाठवेन. संकल्प दारात उभा राहून बराच वेळ अंधारात स्वतःचं अस्तित्व शोधणाऱ्या अंशुलाकडे पाहत राहिला. अंशुला इतकी स्वतःच्या विचारात हरवली होती की संकल्प कधी आला हेही तिला कळलं नाही. अंशुला, काय करत आहेस? संकल्पने तिच्या डोक्यावर प्रेमाने हात ठेवत विचारलं. मित्रांनो, समर आणि संकल्प विद्युतपर्यंत पोहोचू शकतील का? संकल्प आपल्या प्रिन्सेसला या दुःखातून कसा बाहेर काढेल हे जाणून घेण्यासाठी माझा पुढचा व्हिडिओ नक्की पहा. धन्यवाद.